लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवनेर प्राईम घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम। मी खासदार बोलतोय। विश्रांतीनंतर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा शिवनेर प्राईमच्या मी खासदार बोलतोय या कार्यक्रमामध्ये स्वागत। आपण बातचीत करत होतो अनिल गावडे, जुन्नर तालुक्याचे ते युवा सेनेचे संघटक आहेत। माझा प्रश्न तुम्हाला यानंतरचा असा आहे की एक जुन्नर तालुक्याचा युवा संघटक, एक सामान्य नागरिक, एक गरीब कुटुंबातला अनिल गावडे असं आतापर्यंत तुम्ही आम्हाला सांगितलंय। हा अनिल गावडे किंवा हे अनिल गावडे हे ते असणारे आपले शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचं जे नातं आहे मधलं ते कसं आहे? खरं तर अभय भाऊ सर्वसामान्य कार्यकर्ता ज्या वेळेला इतक्या मोठ्या राजकीय व्यक्तीच्या जवळ जातो त्या मागं काहीतरी तुमच्या कामाचा असलेली कौशल्य असतं। मी ज्या वेळेला शिवसेनेत प्रवेश केला, भाऊ पाटीलनी मला ज्या वेळेला शिवसेनेत माऊली शेठ असतील, संतोष नाना असतील, ज्या वेळेला या अगोदर जसं सांगितलं गोष्टी खासदारांचं आणि तुमचं जे नातं आहे हे सांगतो की ज्या वेळेला माझा पक्ष प्रवेश झाला त्यानंतर माझं माऊली शेठ म्हटले ताईंशी चर्चा करून अनिलला कुठंतरी चांगलं पद दिलं पाहिजे। पक्षासाठी काम करणारा माणूस मुलगा आहे, शेतकरी संघटनेत त्यांनी काम केले, त्याला चांगला थोडासा अभ्यास आहे, मग थोडंसं त्याला कुठंतरी आपण तर माझं नाव मी आवर्जून तुम्हाला सांगतो की युवा सेनेच्या युवा अधिकारी म्हणजे तालुक्याचं युवा सेनेचा अधिकारी या पदापर्यंत गेलं होतं। पण थोडंसं मीच म्हटलं की नको, मला दुसरं कोणतं तरी पद द्या, का त्या पदामुळं मला सर्वसामान्य लोकांमध्ये बसता येईल, उठता येईल, मला बोलता येईल। मग मी स्वतःहून त्यावेळेला खासदार साहेबांनी ज्या वेळेला आम्हाला बोलवलं 5-6 जणांना, मी गेलो। मग माझी दादांनी जवळजवळ 15 ते 20 मिनिटं एका केबिनमध्ये दादा आणि मी आम्ही असं समोर दादांच्या ऑफिसमध्ये बसलो होतो। दादा प्रश्न विचारत होते आणि मी त्यावर सकारात्मक उत्तरं दिली आणि त्यावेळेला दादांनी सांगितलं की याला युवा सेनेचा तालुका संघटक पद द्या। आणि त्यावेळेला माऊली शेठ आदरणीय शिवसेनेचे तालुका प्रमुख माऊली शेठ खंडागळे आताही आहेत ना, माऊली शेठ खंडागळे आताही तालुक्याचे प्रमुख आहेत। पण ह्या सगळ्या वातावरणामध्ये जी खासदारकी पहिल्यांदा येणार आहे असं वाटतंय आणि त्यामध्ये विधानसभेचं वारं मध्येच कुठेतरी चालू आहे, मग माऊली शेठ हे नाराज आहेत का असं वाटतं का तुम्हाला? नाही, तसं काही नाही। शेवटी माऊली शेठ खंडागळे तुम्ही म्हणता नाराज आहेत, तसं काही नाहीये। हे लोक चर्चा करतात। ताईंचं माऊली शेठ खंडागळे हे माऊली ताईंना आपली मोठी बहीण मानतात आणि ताई सुद्धा माऊली शेठला बारका भाऊ मानतात। आता हे लोक चर्चा करतात। लोक म्हणजे कोण हो का? जे विरोधक, मी तुम्हाला पहिलं सांगितलं आता परत राष्ट्रवादी का? नाही, राष्ट्रवादी नाही। मी तुम्हाला काय सांगितलं की काही वर्ग असा असतो, 20% लोक असे असतात का ह्या लोकांना फक्त एखाद्या माणसाची बदनामी करायला, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं गावात 4 लोक असतात, फक्त एकच अजेंडा काय करायचं की आमचा नेता कसा चांगला आणि हा नेता कसा वाईट। ह्याच गोष्टी हे रिपेअर सारखं ते काय होतं अभय भाऊ, तुम्ही कधी जर आले तर नारेगाव स्टँडवर या एखाद्या दिवशी सकाळी लवकर। जर भविष्यामध्ये हे नारायणगावचं स्टँडचं वगैरे हा सगळा विषय वेगळाच आहे, पण मला त्यावरती तुम्हाला एक प्रश्न, जर भविष्यामध्ये जर तरची गोष्ट आहे, जर भविष्यामध्ये शिवाजी आढळराव पाटील हे जर निवडणूक लढवणार नाहीत, जर तरचा विषय हे निवडणूक लढवणार नाही तर पर्यायी शिवसेनेचा असा कोणता माणूस आहे जो खासदारकीसाठी आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातून येऊ शकतो? आशाताई बुचके खासदारकीसाठी 100%, कारण की जिल्हा परिषद कारण काय त्याचं कारण सांगतो। जर चुकून जर तरचा विषय आहे अभय भाऊ, ताईंबरोबर मी ज्यावेळेला जिल्हा परिषद मध्ये जातो, शिरूर लोकसभा हा मतदारसंघ हा पुणे जिल्ह्यात येतो आणि ताईंचं जिल्हा परिषदेमध्ये असलेले काम आणि ताईंचा जो बाकीचा भाषा असन, भोसरी असन, शिरूर असन, खेड असन, आंबेगाव असन, जुन्नर असन, हा जो मतदारसंघ आहे इथले प्रत्येक शिवसैनिक म्हणा, राष्ट्रवादीचे नेते म्हणा, सर्वसामान्य कार्यकर्ता हा ताईच्या जवळ आहे, कॉन्टॅक्ट मध्ये आहे। आता विधानसभा तुम्ही म्हणशाल ताई खासदारकी कसं काय, विधानसभेला जो उमेदवार पडतो तो खासदारकीला, मी तुम्हाला सांगतो की इंदिरा गांधी सुद्धा आणीबाणीच्या काळात पडल्या होत्या। अनेक दिग्गज नेते आहेत। आता हर्षवर्धन पाटील इंदापूर आपला जर तरचा विषय आहे, तर जर तरचा जर विषय आला तर ताई 100% शिवसेनेचं एक कॅन्डिडेट म्हणून नाव ताईचं अग्रेसर राहील। ताईंचं नाव असेल। जर ताई खासदारकीला गेल्या मग आमदारकीला कोण असेल तालुक्यातून? तर तो जर तरचा विषय आहे, त्यामध्ये आता ते मी सांगू शकत नाही। आपण एक कार्यकर्ता म्हणून किंवा एक युवक म्हणून जो शिवसेना ही हा जो पक्ष आहे तुमचा किंवा संघटक म्हणून हा जो पक्ष आहे किंवा तुम्हाला दिलेलं पद आहे ते पद बाजूला ठेवूयात आपण, एक शिवसेनेचा कट्टर कार्यकर्ता आहे तुम्ही आणि त्या कार्यकर्त्याला वाटतं की आमच्या संघटनेमधला एखादा नेता असा असावा की तो नेता, आता ताईंचा तुम्ही सांगता की दादा जर निवडणूक लढवणार नसेल जर तर ताई तिथे जातील, ताई तिथे गेल्या तर ताईंना आमदारकी लढता येणार नाही, मग आमदारकीसाठी तालुक्यातून असा कोणता उमेदवार असेल? तसं कॅन्डिडेट तुम्हाला जर सांगितलं शिवसेनेचं तर 2-3 नावं चर्चेला आहेत। आदरणीय बाबू आहेत,
माऊली शेठ आहेत. मग बाबाभाऊ सुद्धा आता सरपंच नारेगाव 100%. कारण की युवकांचं जे ओघ आहे तो सध्या बाबूभाऊकडे जास्त आहे. बाबूभाऊ त्यांच्या पद्धतीने आज पण सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी रात्री किती वाजता फोन करू द्या, खासदारांची तीच परिस्थिती, रात्री तुम्ही किती वाजता अभय भाऊ फोन करा 100% दादा फोन उचलणार. आशाताईंची तीच परिस्थिती, कधी फोन करा 100% उचलणार. माऊली शेठ पण, बाबूभाऊ पण. बाबूभाऊचं नाव मी का आवर्जून घेतलं तर युवकांचं जे त्यांच्या भोवती जो लवागाव, आणि आज सगळं इलेक्शन जे आलेलं आहे हे 25% युवकांवर आलेलं आहे. तुम्ही पहा, युवक जर सुज्ञ असेल तो 100% नेता चुकीचा निवडत नाही. बरोबर. म्हणूनच आपल्या शिवनेरी प्राईमच्या माध्यमातून एक जे तालुक्यातली जी फळी आहे, जी सर्व युवक वर्गांची आहे, ती आम्ही तुमच्या सर्वांसमोर या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेऊनच येणार आहोत. पण मला पुढचा प्रश्न, जर माऊली शेठ आहेत, बाबूभाऊ असते, तिसरं नाव असं कोणतं आहे जे आमदारकीसाठी आता असणाऱ्या विधानसभेसाठी असते? तसं शिवसेनेत तर बरेच जण म्हणतात मला तिकीट द्या, मला तिकीट द्या. पण मी एक प्रामाणिक सांगतो, प्रामाणिकपणे माऊली शेठ असतील, बाबूभाऊ असतील, जी लोक खरंच पक्षासाठी प्रामाणिक. तिसरा व्यक्ती कोण असेल? तिसरा व्यक्ती म्हणते तिसरा व्यक्ती आता मी ते तुम्हाला आता नाही सांगत, मी ते तिकीट फायनल झाल्यावर सांगत. पण कसं असतं, शेवटी राजकारणात चढ उतार हा असतो, आणि आयुष्यामध्ये जगत असताना कोणत्या नेत्याच्या मागे आपण उभं राहू. मी कुठंतरी एकदा एका भाषणात ऐकलं होतं, ज्याचा नेता चोर त्याचा कार्यकर्ता चोर. आता हे कोण बोललं काय बोललं मला ते मी काही जास्त लक्ष नाही देत, पण मी आवर्जून सांगतो की आपल्या नेत्याची पारख आपण करायची असते. मी ताईंला का बरोबर राहिलो, ताईंबरोबर मी का कामाची, तर ताईंचं जे काम करण्याची पद्धत आहे अभय भाऊ, हे अधिकारी स्वतः येतो आणि सांगतो ताई हे काम मी करतोय, किंवा हे काम तुमचं राहिलं होतं हे मी करून देतोय. ताई एखादं काम जर आपण ताईंक दिलं तर ताई कार्यकर्त्याला फोन करून विचारते की मला ते काय झालं, तू ते पेपर आणून नाही दिला. आज माझ्या गावचं वॉल कंपाऊंडचं 25 लाख रुपयाचं काम आहे, ते इस्टिमेट द्यायचं राहिलं होतं, तर ताईंनी 4 वेळा मला फोन करून सांगितलं अरे तेवढे इस्टिमेट जाऊन पहा. गुंजवाडीचा विकास निधी असेल, आर्वीची कामं असतील, अनेक कामं जी प्रलंबित तालुक्यातली कामं असतील हे ताईंनी मार्गी लावलेली आहे. ही ताईंची सर्व कामं झाली. पण ज्यावेळेस एखादी पंचायत समिती असते, जिल्हा परिषद असते, किंवा ते ग्रामपंचायत असते, जुन्नर तालुक्यातल्या अनेक ग्रामपंचायती ज्या शिवसेनेच्या ताब्यामध्ये आहेत, ज्या ग्रामपंचायत होत असतात, काही ग्रामपंचायत पर्यंत दादा पोहोचतात, माननीय खासदार आपले शिवाजीराव आढळराव पाटील हे पोहोचतात, पण काही ठिकाणी पोहोचत नाही. त्या ठिकाणाहून काही कार्यकर्त्यांची ओरडते की आम्ही दादांवर नाराज आहे, ते आमच्या निवडणुकीच्या काळात आमच्याकडे येत पण आहेत. हा जो समतोल आहे हा राखण्यामध्ये आपले खासदार जे आहेत ते बरोबर काम करतायत का, असं वाटतं का तुम्हाला? 100% दादा बरोबर काम करतात. कारण की ग्रामपंचायत इलेक्शन हे तुमच्या भावकीवर आणि तुमच्या संबंधावर असतं. प्रत्येक इलेक्शन वेगवेगळ्या टप्प्यावर असतं. तुमचं पंचायत समिती, जिल्हा परिषद हे पण इलेक्शन वेगळ्या टप्प्यावर, आमदारकी वेगळ्या टप्प्यावर, खासदारकी वेगळ्या टप्प्यावर. ग्रामपंचायत इलेक्शन हे तुमच्या भावकीवर अवलंबून असतं. तुमचा जो वार्ड असेल, 1 नंबर वार्ड, 2 नंबर, 3 नंबर, त्या वार्डामध्ये तुम्ही किती प्रभुत्वाने काम केलेलं आहे. तिथे जर खासदारांनी येऊन भाषण करायचं की अनिल भाऊले चांगलं आहे, अनिल भाऊला मतदान करा, हे चुकीचं आहे. का तर मी माझ्या जोरावर मी जी कामं केलेली त्या कामाच्या जोरावर मी तिथे निवडून येणं 100% हे माझं मत आहे. बाकीच्यांना कोणाला काय वाटतं याच्याशी मला घेणं नाही. पण 100% प्रत्येक इलेक्शन हे वेगवेगळ्या टप्प्यात असतं. पंचायत समिती, जिल्हा परिषदेला 100% दादा मदत करतात. इव्हन जुन्नर नगरपालिकेला सुद्धा दादांनी मदत केलेली आहे. ताईंची तब्येत त्या टायमामध्ये थोडीशी हे होती, तब्येत ठीक नव्हती. मग संतोष नाना असतील, बाबूभाऊ असन, माऊली शेठ, मी स्वतः पाहिलंय की शिवसेनेचा तालुका प्रमुख की एखाद्या पक्षाचा तालुका प्रमुख हे किती कष्ट घेतो ते मी माऊलींकडून पाहतो. की माऊली शेठ ज्या वेळेला काम करत असतात त्यांची जी एनर्जी, त्यांचं जे माइंड आहे, त्यांच्या डोक्याची जी कसं प्रचार यंत्रणा फिरवायची, कसं काय करायचं, हे अतिशय जवळून जर कोणाचं चाणक्य बुद्धी जर तर माऊली शेठ खंडावी 100% 1 नंबर काम करणारं. प्लॅनिंग नुसार संतोष नाना खैरे या खासदारकीमध्ये माऊली शेठ यांचं प्लॅनिंग महत्वाचं आहे. माऊली शेठ आणि संतोष नाना खैरे अतिशय प्लॅनिंगबद्ध, शिस्तबद्ध. बाबूभाऊ असतील हे शिस्तीने, मग प्रसन्न अण्णा असतील, आमचे आनंद भाऊ असतील, मंगेश अण्णा असतील, आणि म्हणजे शिवसेनेची तुम्ही वारंवार अनेक नेत्यांची नावं घेताय, यामध्ये एक नाव चुकून राहते का असं मला वाटतं. गणेश कवडे हे काही नाही, गणेश भाऊ कवडे हे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आहेत आणि अतिशय चांगलं काम आहे. युवक वर्गाचं काम करत असताना गणेश भाऊ कवडे हे अतिशय प्रेमाने आणि जवळकीने काम करत असतात. शेवटी पक्ष आमचं घर आहे याच्यात कुणाचं नाव जर चुकून राहत असेल तर ते थोडंसं होतं खालीवर. तर गणेश भाऊ कवडे अतिशय चांगलं काम करत असतात. त्यांचं काम युवा सेनेचं आपण पाहतच असतो की रोज कोणाच्या लग्नाला, कोणाच्या सुखात दुःखात भाऊ 100% आमच्या म्हणजे पक्षाची जी भूमिका आहे की आम्हाला इथं खासदारांना जे लीड द्यायचं, जे गेल्या वेळेला थोडंसं 19-20 झालं हे होता कामा नये, हलगर्जीपणा बिलकुल करायचा नाही, आणि काम करत असताना विरोधकाला सुद्धा कमी लेखायचं काम करायचं नाही. ही पक्षाची पहिल्यापासून खासदारांची शिकवण आहे की आपल्या पुढचा उमेदवार कोणी असो त्याला आपण
कधीच कमी समजायचं नाही. मग कधी कधी काय होतं की आपण एखाद्याला कमी समजण्याच्या नादात आपला बारी फसायला नको ह्या भूमिकेचे दादा आहेत आणि दादांचं फार बारीक लक्ष असतं. छोट्या छोट्या कार्यकर्त्याला दादा विचारत असतात. एक मागे मी एक सोशल मीडियावरती एक माध्यमावरती एक रिपोर्ट पाहिला होता की मध्यंतरी एक फेसबुकवरती एक व्हायरल झालं होतं की एका व्यक्तीला ते आपण भविष्यामध्ये कोणत्या पदावर येणार आहात असं एक पद होतं, त्यामध्ये खासदारकी हा ऑप्शन होता, खासदार होणार म्हणून. एका कार्यकर्त्याला त्या फेसबुकच्या पेजमध्ये त्यांनी नाव टाकलं, ते सर्च केलं, ते सगळं काही प्रक्रिया संपूर्ण झाली, ते समोर आलं की आपण शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहोत असं त्यावरती आलं होतं. त्याच्या खाली कमेंट पण केली होती सोशल माध्यमावरती, आजही ते आहे, आमच्याकडे पण आहे, ते तुम्हाला दाखवू शकतो आम्ही, की त्यावरती त्या माध्यमावरून त्या व्यक्तीने असं केलं होतं की आढळराव पडतंय वाटतंय असं काहीतरी केलं होतं. पण त्यावेळेस दादांनी स्वतः त्याला उत्तर दिलं होतं की तुला शुभेच्छा दिल्या होत्या या गोष्टीसाठी, ज्यावेळेस त्या व्यक्तीला तुला शुभेच्छा असं त्यावरती कमेंट केलं होतं. हा सगळा एकंदरीत सोशल मीडिया माध्यमांवरती खासदारांचा विषय गाजत होता. तर त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला की या सगळ्या गोष्टीमध्ये दादांच्या मनात भीती आहे का आता? काही तसं भीती वगैरे काही नाही दादांच्या मनात. तुम्हाला खरं सांगतो, पण आता हे मोबाईल वगैरे दादा हे टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला माहिती आहे दादांचा व्यवसाय काय आहे. आता तुम्ही जरी पाहिलं दादा पुढे कार्यक्रमात वगैरे जर असेल तर दादा फार बारकाईने रात्रीचं संध्याकाळी सोशल मीडियावर असतात, बारकाईने अभ्यास करत असतात, कोण काय कमेंट करतो कोण काय, पण शांत पद्धतीने. मी तुम्हाला एक कायम गोष्ट सांगत असतो, एक राजा असतो आणि बिरबल फार चतुर असतो, राजापेक्षा बिरबल चतुर असतो. बिरबलाला जर एखादं काम सांगितलं तर तो एका मिनिटात करायचा, आणि राणी म्हटली की माझ्या भावाला तुम्ही तुमच्याकडे बिरबलाची जागा प्रधान म्हणून द्या. तर ती राजा म्हटलं कसं शक्य आहे, बिरबल एका शब्दात सगळी कामं करत असतो, तर मग तू तुझ्या भावाचा अट्टास काही चांगला नाही. तर ती म्हणते तुम्ही ठेवून तर पहा. मग ती सांगते का द्या. तर मग राजा त्याला सांगतो की आपल्या गोडांना साखरेची किती पोती आल्यात पाहून ये. तर तो जातो, फक्त पोती पाहून परत येतो. किती गाड्यांमध्ये आली तो परत जातो, परत पाहून येतो. असं तो 5-6 वेळा जातो आणि हेच काम एक फक्त बिरबलाला सांगतो. आणि बिरबल जाऊन ते सगळं काम एका झटक्यात घेऊन येतो. 25 पोती आली, 7 गाड्या आल्या, एवढा हिशोब झाला, ह्या गोडांना हे ठेवलेलं आहे. तसं खासदारांचं काम आहे. कुणी किती काय केलं तर शेवटी चाणक्य बुद्धी खासदारांकडे 100%. आपले खासदार जर चाणक्य बुद्धीने सगळं करतायत, मग खासदारांच्या दरबारामध्ये पण कोणतरी बिरबल असेल ना? आहेत ना, भरपूर बिरबल. भरपूर बिरबल एकच बिरबल बिरबल एकच असतो. शेवटी तो त्याच्या पद्धतीने काम करत असतो, यंत्रणा ते लावत असतो. शेवटी त्याचं नाव, अशी नाव आम्ही उघड घेऊ शकत नाही का? तुम्हाला भीती वाटते? भीती नाही, आपले बिरबल दुसरीकडे जाते. नाही, बिरबल नाही जायचे दुसरीकडे, उलट दुसरे बिरबल आमच्याकडे यायच्या मार्गावर आहेत, त्याचा काही विषय नाही. पण पक्षात अजून काही कार्यकर्ते जे बाहेरच्या पक्षात नाराज आहेत ते आपल्या पक्षात 100% या लोकसभा मतदारसंघाला काही बाहेरचे जे कार्यकर्ते ते कार्यकर्ते आपल्याकडे येणार 100%. काही नावं तर आता अशी आहेत, काही पक्षांना धोका आहे का ती येऊ शकतात. आता काही लोक आता माझ्यावर सुद्धा, आता ही मुलाखत झाल्यावर माझ्यावर सुद्धा कमेंट व्हायला. मला काय वाटतं, जर आता मागे शरददादा सोनवणे, मग अतुल बेनके, म्हणजे एक पक्ष म्हणून स्वाभिमान संघटना, राष्ट्रवादी 5 दिवसांसाठी, आता शिवसेना बरेच दिवस, आता जर तुम्ही बाहेर पडला तर कोणता पक्ष? मी संन्यास घे. मी जर बाहेर पडलो डायरेक्ट संन्यास. राजकारण हा विषय थोडासा दुय्यम आहे. समाजसेवा करण्यासाठी मी खास पक्षांमध्ये आहे. तुम्हाला बिरबल बनायचंच नाही या प्रश्नावरूनच म्हटलं मी, काय बिरबल बनायचंच नाही तुम्हाला, डायरेक्ट संन्यास. कसं असतं, शेवटी आपलं स्टँड आपण कशा पद्धतीने उंचीवर न्यायचं हे आपल्या हातात असतं. मी कायम काम करत असताना मी राजकारण म्हणून कधीच काम केलेलं नाही. कोणतंही काम असू द्या, कुठल्याही भागात असू द्या, राष्ट्रवादीचं असू द्या, शिवसेनेचं, मनसेचं, कोणतंही काम असू द्या, मी त्या ठिकाणी पहिला माणूस असा आहे का मी पत्रवळी सुद्धा उचलणारा कार्यकर्ता आहे. मी कधी लाज बाळगणारा माणूस नाही. मला चटाई उचलाय सांगितलं तरी मी हा एक कार्यकर्त्याचा भाग. ही शिकवणूक तुम्हाला ही खासदारांची 100% असं तुम्हाला म्हणायचंय? 100%. मग आता मला तुम्हाला एक प्रश्न विचार रॅपिड फायर मध्येच, की जर आता तुम्ही म्हटले की मंगलदास बांधव सुद्धा तुमचे मित्र आहेत, 100% 100% मित्र, आणि शिवाजी आढळराव पाटील हे सुद्धा तुमचे मित्र नाहीये, खासदार हे आमचे आयडॉल आहेत. आयडॉल म्हणजे आमच्या गुरुस्थानी आहेत. ते पण 100% 100% म्हणण्यापेक्षा मित्र. आणि राजकारण मी तुम्हाला सांगितलं की तुमची मैत्री किती दिवसासाठी असावी त्याला काळी. आता इलेक्शन चालू झालं तर मंगलदास बांधव खासदार, शिवाजीराव पाटील 100%. तिथे काही विषय नाही. तुम्हाला मी मगाशी पण तेच सांगितलं की इलेक्शन चालू झाल्यानंतर 40 दिवस तुम्ही तुमच्या पक्षाचं प्रामाणिक काम करा, आणि नंतर तुमचे जे काही मैत्री संबंध असतील, नातेसंबंध हे तुम्ही जपले पाहिजे. आपल्या शिवाजीराव आढळराव पाटील जे आहेत आपले खासदार, त्यांच्यामधल्या अशा काही गोष्टी आहेत का ज्या चांगल्या तुम्ही आतापर्यंत ऑब्झर्वेशन केलेले आहेत? 100% की दादांचं वागणं बोलणं, पहिलं वागणं झालं, नंतर
बोलण्याची जी पद्धत असेल, दादांचं प्रत्येक माणूस जो कोणी दादांना भेटायला येईल त्याला आदरपूर्वक कसं भेटायचं. मी तुम्हाला आजही एक दादाचा किस्सा सांगतो. लक्ष्मीपूजेचा दिवस होता आणि भीमाशंकर वरून काही वारकरी मंडळी पायदिंडी सोहळ्याला शिर्डीला चालले होते आणि ती मंडळी पावसाचा थोडंसं वातावरण झालं होतं. लक्ष्मीपूजनचा दिवस होता आणि आभाळ आलं होतं आणि ती लोक लांडेवाडीच्या दादांना आम्ही बाहेर असं उभं होतो 5-7 जण, मग ताई असतील त्यामध्ये संतोष नाना होते आणि दादांनी ती मंडळी पाहिली आणि आदरपूर्वक दादा त्यांच्यामध्ये गेले आणि म्हटले भीमाशंकरवरून आले ती चहा पाणी नाश्ता पाणी. तर त्या लोकांची त्या दिवशी रात्री थोडंसं लक्ष्मीपूजनच्या दिवशी दादांनी स्वतःच्या निवासस्थानाच्या तिथे दादांनी त्याची सोय केली होती. इव्हन इतकं कसं असतं अभय भाऊ की लोकांना राहायची सोय करणं किंवा त्या लोकांची होती पुढे सोय. मग मनसरमध्ये होती तर दादांनी त्या ठिकाणी फोन करून सांगितलं दत्तशेठ असतील गांगाळे वगैरे मंडळींना की राहू दे आजच्या दिवशी, मग उद्या सकाळी त्यांची मी व्यवस्था करतो, थोडंसं वातावरणही आहे आणि मग त्या लोकांची राहायची जेवायची सगळी सोय. म्हणजे कसं असतं की प्रेम हे दादांकडून शिकावं. कोणाचं काम आलं असेल, मग काही लोकांना अपंगत्वाच्या वाटप वस्तू असतील, आजारी असेल पेशंट त्यांना कुठून पैसे मिळवून देण्याचं काम असेल, हे दादा 100% प्रामाणिकपणे करत असतात. आणि दादा हे राजकारणात पैसे कमवण्यासाठी आलेले नाही. आपल्याला दादांचे व्यवसाय माहिती आहे. दादा हे सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी राजकारणात आहेत. अनेक लोकांचा व्यवसाय हा पैसे कमवण्यासाठी राजकारणात आहे. अनेक लोक आहेत. मग कोणी मी कोणाचं नाव नाही घेणार, पण मी जवळजवळ बरेचशे नेत्यांना पाहिलं की काही नेते फक्त राजकारणात तुमचं काहीतरी मला तुमच्याकडून काहीतरी भेटतंय म्हणून मी तुमच्या बरोबर, असे अनेक लोक आहेत. अनेक लोक आहेत. मग मला तुमच्याकडून नाही भेटलं मी चाललो, म्हणजे असे लोक आहेत. पण मी शरदसाठी राजकारणात येतात 100%. मी शरददादाला सोनवणे यांना सोडायचं कारण की दादांचे माझे काही वैयक्तिक विषय आहेत का ते आमच्या फार टोकाला गेले. म्हणजे स्वार्थ आहे त्याच्यामध्ये काही स्वार्थ वगैरे काय नाही अभय भाऊ. मग शेवटी तुम्हाला जे सांगितलं की ज्या वेळेला तुम्हाला एखादं काम करायचं असेल 10 कार्यकर्ते सांभाळायचे असतील तर तुमच्याकडे मनी पॉवर पाहिजे. 100%. तुमच्याकडे जर मनी असतील तर तुमच्या मागे ज्याचा खिस्सा गरम त्याच्या मागं दुनिया नरम, ही अशी प्रवृत्ती आहे. म्हणजे अनेक गोष्टी ह्या काही पैशांनीच होत्यात असे नाही, पण काही गोष्टी अशा आहेत की त्या पैशाशिवाय होती नाही. बरोबर. तुम्ही पण मान्य करता की राजकारणात पैसा लागतो? 100% लागतो. तसं निवडणूक होत नाही, निवडून येत नाही. अरे बाप का? तर याचं कारण सांगतो तुम्हाला. आता तुम्ही विषय निघला म्हणून की राजकारणात पैसे का लागतात, तर ते जे वातावरण असतं त्या काळामधलं की त्या काळामध्ये मी तर ह्या विरोधात आहे की लोकांना धाब्यावर नेणं, जेवण घालणं. मी ह्या विचाराच्या विरोधात आहे की प्रत्येक गावाने असा निर्णय घेतला पाहिजे की कोणता नेता चांगला काम करू शकतो आणि त्या गावाने ठरवून त्या नेत्यामागे उभं राहायला पाहिजे. मग तो कोणताही पक्ष असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, ज्या वेळेला तुम्ही तुमच्या गावाचा विकास कराल त्यावेळेला तुम्ही तुमच्या घराचा विकास करू शकता. हे माझं सारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याचं म्हणणं आहे की तुम्ही चांगला माणूस शोधा. म्हणजे चांगला म्हणजे कोण, मी असं म्हणणार नाही की खासदार 100% चांगले, पण जर आता मध्ये कुणीतरी मागं शरददादांनी कुठं बोरी का साळवाडीमध्ये वक्तव्य केलं की खासदारांना त्यांच्या तालमीचा पैलवान भेटत नाही म्हणून, तर मग खासदारकी काठी शरददादा का नाही उभे राहतील? हे शरददादा सोनवणे 100% हे खासदारकीच्या लेवलचे पैलवान आहेत. तसं नाहीये, पण त्यांनी ते वक्तव्य केलं होतं की मी खासदारांना त्यांच्या ताकदीचा किंवा त्यांच्यासारखा पैलवान भेटत नाही. मग तुम्ही तरी तर विरोधात जाऊन निवडून आले त्यावेळेला सर्वसामान्य लोकांशी काय चर्चा केली सगळं आमच्याकडे आहे. ते मी विधानसभा आली की मी तुम्हाला सांगेन तुम्ही किती हजार तरुणांना नोकरी देणार होते ते सुद्धा मी सांगणार आहे. म्हणजे काही गोष्टी फक्त बोलतापांना बळी न पडता माझं प्रामाणिक सर्वसामान्य जनतेला एकच सांगणं आहे की जी लोक खरंच समाजासाठी रात्रंदिवस काम करतात अशा लोकांच्या मागे तुम्ही उभं राहा. मग त्यामध्ये प्रथम नाव खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांचं ह्या जिल्ह्यामध्ये 100% आहे. आता तुमचा सगळा अनुभव आहे, त्या अनुभवावरून मला सांगायचं की विलास चांडे हे राष्ट्रवादीचे आहेत, आता ते उघड होत चालले. मग त्यांच्यासाठी अतुल बेनके आहेत ते काम करणार हे 100% आहे. पण त्याचबरोबर शिवाजीराव आढळराव पाटील हे खासदार आहेत, शिवसेनेचे आहेत, त्यांच्यासाठी ताई काम करणार आहेत, माऊली शेठ काम करणार, अशी सगळी नावं तुम्ही आता आम्हाला सांगितली आहेत. मग ह्या सगळे होत असताना तुमच्या अनुभवावरून तुम्हाला काय वाटतं की शरददादा सोनवणे जे आमदार आहेत जुन्नर तालुक्यात ते कोणाचं काम करतील? ते या लोकसभेमध्ये कुणाचं काम करतील? तुम्हाला तर माहिती आहे मंगलदास आप्पा बांदल आणि त्यांचे संबंध असतील. त्यांनी राज ठाकरे ज्या वेळेला ओतूरमध्ये आले, आदरणीय मनसेचे जे अध्यक्ष आहेत ते ओतूरमध्ये आले त्या व्यासपीठावर मंगलदास आप्पा बांदल म्हटले की मला उमेदवारी द्या. आणि जुन्नर तालुक्यामध्ये आज मंगलदास आप्पा बांदल यांच्या मागे फिरणारे जे कार्यकर्ते आहेत तुम्ही पाहू शकता की कोणाच्या माणसं आहेत, कोणत्या पक्षाचे आहेत, ती लोक ते चेहरे कोणच्यावर फिरत असतात.
शरद दादा बरोबर. तुम्ही जुन्नरला जी भाषणं ऐकली, इवन जमीर कागदी असन, संतोष वाघ असतील, हे अनेक मंडळी ही कोणामागं फिरत होती? उघड आहे. म्हणजे तुम्ही तुमचा प्रचार दाखवताय ना जनतेला, आम्ही सांगायची काही गरज नाही. जर अनिल गावडे आशाताई बरोबर फिरतोय आणि तो उद्या अचानक अतुल शेठ बरोबर फिरला तर लोक म्हणणार ताई बरोबर फिरत होता ना आज, म्हणजे त्यावेळेला लोकांच्या पण लक्षात येतं की हा अतुल शेठचं काम करणार आहे. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण दिलं, म्हणजे याच्यावरून तुम्ही ओळखून घ्या. तर म्हणता लोक एकदा दुधाने तोंड पडलं, लोक ताक सुद्धा फोकून पिणारी माणसं आहेत. आपण तर सर्वसामान्य नागरिक. बरोबर. खरं तर तुमच्या बरोबर आज शिवनेर प्राईमच्या माध्यमातून सर्व मी खासदार बोलतो या कार्यक्रमामध्ये बातचीत करून खूप छान वाटलं. अजून अनेक ज्या गोष्टी आहेत त्या उलगडून आम्ही तुमच्या बरोबर घेणार आहोत, पण इथे झाली वेळ थांबण्याची, विश्रांती घेण्याची. तत्पूर्वी सर्व शिवनेर प्राईमचे सर्वच जे असणारे आपले प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना विनंती की तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला असणारा शिवनेर प्राईमचा खास कार्यक्रम मी खासदार बोलतोय मध्ये. अनेक कार्यकर्ते, अनेक नेते मंडळी, अनेक मोठी मोठी दिग्गज मंडळी आज आपल्या या स्टुडिओमध्ये इथून पुढे येणार आहेत. ही सगळ्यांच्या मुलाखती खासदारकी मागचं नेमकं गुड काय, त्या खुर्चीसाठी लढण्यासाठी, धावपळ करण्यासाठी कार्यकर्त्याचा किती जीव प्राणाला लागतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या शिवनेर प्राईमच्या माध्यमातून मी खासदार बोलतो या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवणार आहोत. आणि जी तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल शिवनेर प्राईमच्या माध्यमातून, आमच्या सर्व चॅनलच्या माध्यमातून तुमचं मनापासून धन्यवाद. तुमच्याबरोबर बातचीत करून खरंच खूप छान वाटलं. वेळ झाली इथेच थांबण्याची, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त शिवनेर प्राईम आणि शिवनेर प्राईमचा खास कार्यक्रम मी खासदार बोलतोय. धन्यवाद. शिवनेर प्राईम टाइप करून सबस्क्राइब करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.